पहिला बॉल पडला का टाइमर ऑन होणार. दोन्ही टीम मात्र इकडे लक्ष द्या. फिल्डिंग टीम खास करून 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 ओव्हर नाही फेकले तर मात्र 16 मिनिटाला आणि चौथ्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. कुरगाव टीम आपण देखील लक्षात घ्या. या 3-4 दिवसामध्ये कुरगाव सांगितलं की असं वाटते हे माझंच गाव आहे. अगदी बघायला गेलं तर खेळीमेळीचं वातावरण आणि त्याबरोबर जल्लोष जोश कुरगावबरोबर कुरगावच्या ग्रामस्थाबरोबर करायला मिळाला मला. KPL मध्ये कुरगाव प्रीमियर लीगमध्ये आणि भूमिपुत्र ट्रॉफीमध्ये आणि हा गोलंदाज याने खूप मोठं नाव केलेलं आहे. वंजारी प्रीमियर लीग म्हणा किंवा आपण बघू शकतात की KPL म्हणा आणि आता मात्र वंजारी समाजाची स्पर्धा म्हणा. एक ताकदी फलंदाजाला बीट केलं पहिल्या चेंडूवर तो कुंदन आणि काय बॉल हाताळलाय इन स्विंगिंग जसप्रीत बुमराह स्टाईल मेघरा स्टाईल. चेंडू आलाय आतमध्ये मोठा धक्का लागलाय टीम परनाळीला. कुंदन सारखा बिग विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये डीजे. थँक्यू डीजे मास्टर. जयेश मला इकडून दिसतोय. कालच्या रात्रीमध्ये खेळताना दिसला. झोप लागली नसेल कालच्या रात्रीमध्ये. अजूनही स्वप्नात येत असतील. 36 बॉल 37 टार्गेट ते मात्र पूर्ण करता आलं नाही. जयेश दादा क्रिकेट आहे हार्ड लक होते आणि मान टीमने मात्र जयेशला देखील मान वर करण्यासाठी भाग पडलं कारण की त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. हे सांगू शकतात की आम्ही अशा टीम बरोबर हरले जी फायनलमध्ये होती. अपिल लाऊड आहे. गोलंदाज प्रतीक पाहायला मिळतोय. वेगावर स्वार आहे. क्रिकेटचा आर रॅपिडनेस पाहायला मिळते. लेग बाय. कुरगाव टीमचं क्रिकेट सुधारलंय त्याचं कारण आहे की त्यांनी रिअल खेळ दाखवलाय. प्रॅक्टिस चांगली करतायत आणि त्यांच्या ज्या लीग मॅचेस होत आहेत त्याच्यामधून चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या टीम प्लेयरला 11 मध्ये घेतलं जात आहे. 1 वर 1. पुढचा बॉल चाललाय निघून कीपरच्या हातामध्ये परंतु चेंडू डाऊन द लेग साइड आहे. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 धावा धावपलकावर. एक बाजूला भाया आणि दुसऱ्या बाजूला प्लेयर पाहायला मिळतोय दीपेश. अगदी मोठा भाऊ बाद झाल्यानंतर छोटा भाऊ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शॉर्ट बॉल आहे. फटका फसलाय. जितेश करणार नाही चुकी. पंचांनी मात्र अजूनपर्यंत इशारा दिलेला नाहीये. दोन्ही पंच मात्र इकडे चर्चा करतील. खेळपट्टीचा विचार केला ना तर 8व्या रात्रीची खेळपट्टी आहे. 7 दिवस आणि रात्र या खेळपट्टीवर मॅच झाल्यात. त्यामुळे आज अतिरिक्त बाउन्स कधी खाली राहणार कधी वर राहणार. धूळ देखील उडली जाणार आणि पंच इकडे डिसिजन घेत असताना त्या डिसिजनला मात्र इकडे थोडा नाराज दिसतोय फलंदाज भाया. मैदानाच्या बाहेर येत असताना आपण बघू शकता टप्पा पडला. हा बाउन्स ओ कॅच केलाय. अपील केलंय आणि अपील उचलून धरलंय. थँक्यू. दोन्ही ओपनर 0 घेऊन गेले होते. 0 घेऊनच झाले. 2 वर 2. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश. अगदी ज्या रीतीने भायाने हे निर्णय पचवलं त्याचं देखील कौतुक केलं पाहिजे. सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट का ओळखला जातो? 34,000 धावामुळे नाही, 100 शतक केली त्यामुळे देखील नाही, तर त्याचा वर्तणूक मैदानाच्या आतमध्ये अगदी पंचाचा निर्णय आल्यावर हसत बाहेर निघणारा आणि मैदानाच्या बाहेर मात्र शांत स्वभाव जपणारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मात्र गॉड ऑफ क्रिकेट म्हणून तो ओळखला जातो. डिसिप्लिन अगदी त्याला आपल्याला पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून आणि असंच डिसिप्लिन यावेळेस पाहायला मिळते भायाकडून. काय गोलंदाजी हाताळताना गोलंदाज प्रतीक पाहायला मिळतोय.
ओहो प्रॉपर ब्लॉक. कॅप्टन आलाय मात्र इकडे फलंदाजीसाठी. हलक्या हाताने मात्र यावेळेस चेंडूला ढकललं. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा 2 गडी बाद यावेळेस पाहायला मिळत आहेत. मी म्हणेल की कुरगावचा टॅलेंटेड खेळाडू पॉवर प्ले मध्ये षटक हाताळताना राईट मोर द विकेट. फटका इकडे फसलाय. उंच गेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो हो चांगला प्रयत्न केलं होतं परंतु चेंडू हाताला लागला म्हणजे कॅच ड्रॉप झालाय. मी म्हणेल की कॅच झाला पाहिजे होता. विराज हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याकडून ही चुकी होत असताना आणि एक मोठा विकेट मिळाला असता. ऐसे विकेट के लिए आपको अगर डाइव भी करना पड़े तो डाइव करना चाहिए. आणि विराज अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पोहोचला होता. कॅच ड्रॉप झालाय. मी म्हणेल की कॅच केलं पाहिजे. या छोट्या छोट्या चुका आपल्या टीमला बॅकफुटवर घेऊन जातात. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आता मात्र आपण बघू शकता 4 झालेले आहेत 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आणि दीपेशला मिळाले संधी. एक डेंजर मॅन VPL गाजवणारा हा प्लेयर आहे. वंजारी प्रीमियर लीग गाजवणारा हा प्लेयर आहे दीपेश. अगदी ज्याप्रमाणे म्हटलं जातं की मोठ्या भावापेक्षा छोटा भाऊ खूप डेंजर खेळतो आणि हा देखील तसाच आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुरगाव एक्सप्रेस तयार. माझे चांगले मित्र अक्षय सुपर मात्र हा गोलंदाज आहे. बघा कोणत्या बॅट्समन समोर कोणता गोलंदाज आणला पाहिजे हे देखील मात्र एक चांगली कॅप्टनशिपची निशाणी आहे. कारण की त्याला माहिती आहे इकडे बघायला गेलं तर गोलंदाज अक्षय तयार होता मात्र इकडे थांबवण्यात आले कारण की फील्ड प्लॅन अजून सजवलं नव्हतं. बघा टायमर ऑन आहे. तुम्ही पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटं घेतलीत. आता 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे ते लक्षात घ्या. पहिलाच बॉल आणि ऑन साईडला तिकडे प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय चौकार. पहिला चौकार वाजवडीचे. चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी दीपेश. विराज देखील विचार करत असेल की चुकी झाली. दीपेश सारख्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप झालाय परंतु इकडे फटका फसलाय. उंच गेलाय. यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय कॅच केलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच मास्टर. काय रनिंग कॅच. इकडे आपण बघू शकता डोळे अगदी ठेवले चेंडूवर. अंदाज अगदी चांगला घेतला आणि इकडे चांगली कॅचिंग करताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षक. विकेट. एक एक्स्ट्रा प्लेयर कुरगाव टीमला विनंती आहे कॉम्बॉक्समध्ये पाठवा. बघा जेव्हा बक्षीस वितरण असेल ना तेव्हा तुमच्या खेळाडूचं नाव नाही आलं तर मात्र तुम्ही नाराज होतील कमिटीशी. कॅच ऑफ द मॅच आतापर्यंत पाहायला मिळते त्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. जीतने घेतलाय कॅच आणि जीतने मन देखील जिंकलीत. नवीन फलंदाज जयेश होगाड या नावाने खूप प्रचलित आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय कुरगाव एक्सप्रेस. एज लागलंय आणि काय कॅच टिपलाय. जेडी यावेळेस सांगत असताना ये तो मेरे बाय हात का खेळ आहे. पहिल्याच बॉलला विकेट. यस डीजे. थँक्यू. चौथा धक्का दिला जातोय टीम परनाळीला.
धक्के पे धक्के द्यायचे रे, ते धक्का होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय काय गोलंदाजी हाताळत असताना दीपेशला बाद केलं आणि त्याच्यानंतर विचार केला तर मात्र जयेशला देखील बाद केलं. 3 चेंडू हाताळले जात आहेत आणि 3 चेंडू मागे मात्र त्याने धावा खर्च केले, ती म्हणजेच 4. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर पलटवार. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघू शकतात वार पलटवार तुम्हाला पाहायला मिळणार. कधी गोलंदाजा बोलबाला तर कधी फलंदाजा बोलबाला. जेणेकरून यावेळेस निघून जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ. कॅप्टन कडून देखील होत आहे चुकी. सीमापार चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, मग विकेट, पुन्हा एकदा विकेट आणि पुन्हा एकदा चौकार. 2 तेरी तो 2 मेरी. बजावडीच आहे. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच आदित्य. पहिल्याच बॉलवर चौकाराने खाता खोललाय. यॉर्करच्या शोधामध्ये गेला होता, एज लागली. चेंडू मात्र गली रिजनला येतो. 1 धाव पूर्ण केली. फेके होईपर्यंत 1च मिळणार. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर टेनिस बॉल मात्र वापरला जातो आणि आपण बघू शकता शेवटचा बॉल असेल आणि 13 धावा 4 गडी बाद. प्रामुख्याने सुरुवातीचे फलंदाज बाद झाले, परंतु कॅप्टन आहे अजूनही उभा, तो म्हणजेच भवेश. आणि त्याच्या टी शर्टवर नजर मारली तर आपण बघू शकता VPLचं टी शर्ट त्याने परिधान केलेलं आहे, म्हणजे हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळला जातोय. डीपमध्ये जात असताना 1 पूर्ण केली आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजेच 14. 2 षटकासाठी तुम्ही वेळ घेतलेला तो देखील मी सांगतो तुमच्यापर्यंत 10 मिनिटं आणि 50 सेकंद तुम्ही घेतलेले आहेत. तुम्हाला 4 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये पुढचं षटक हाताळायचं हे देखील लक्षात घ्या. यस डीजे. स्पीडअप ठेवा खेळाला. टायमर ऑन आहे. जर ओव्हर संपली नाही तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवावं लागेल. टीम कुरगाव आणि कुरगाव विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळते परनाळी. अगदी दोन्ही गावांनी खूप प्रेम मला दिलेलं आहे. नेहमीच स्पर्धा असली का मी परनाळीच्या मैदानावर देखील कॉमेंट्री करताना पाहायला मिळतो आणि कुरगावच्या स्पर्धेमध्ये देखील कॉमेंट्री करताना पाहायला मिळतो. माणिक आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. माणिक भाऊ आपण बघू शकतात. 1 धाव आणि खराब फिल्डिंग अक्षयकडून. चांगल्या खेळाडूकडून अपेक्षा करत नाही कोणी आणि अक्षयकडूनही चुकी झालेली आहे. जेडीकडून देखील चुकी होत असताना एक चौकार त्याच्या मिसफिल्डिंगमुळे मिळाला. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलवर डबल. दुसरा बॉल घेऊन तयार. गुड बॉल. चांगला टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. क्लोज किपिंग करत असताना प्रतीक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अगदी हे प्लेयर खूप चांगले तयार केलेले आहेत आणि गुणवत्ता खेळाडूला मात्र वर्णी केली. 11 प्लेयरमध्ये घेण्यात आलंय. ऑन साइडला हलक्या हाताने फ्लिक केलंय आणि ज्या क्षेत्ररक्षकाने इतका चांगला कॅच टिपला होता त्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालंय. असं काही क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकार जलेपे नमक. एक तर कॅच देखील सुटला आणि त्यामध्ये षटकार देखील गेला. मी म्हणेल की अगदी जीतला देखील विश्वास बसला नसेल की माझ्याकडून कॅच सोपा कॅच सुटलाय. बघा उडी मारण्याची गरज नव्हती. अगदी हातामध्ये चेंडू होता आणि तिथून गेला डायरेक्ट बाउंड्री लाईन पार षटकारासाठी. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाचा आधारस्तंभ म्हणजेच आपण बघू शकतात क्षेत्ररक्षक. बुडत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार झाला पाहिजे. इथे आपण बघू शकता धावा झाल्यात त्या म्हणजेच 22-22. क्रॉस बॅटेड खेळलाय. डीप मध्ये 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. विराज पाहायला मिळतोय. ॲक्युरेट थ्रो. चांगला थ्रो. 1 धाव पूर्ण केली. यस. कुंभवली गावदेवी आणि त्यांच्या विपक्ष दापोली DPCC दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी आपण यायचं आहे. या इनिंग नंतर कॅप्टनने यायचं टॉस बॉक्समध्ये. चांगला चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू. एक्सपिरियन्स आहे माणिककडे आणि यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली.
रनआउट मिळाला असता चेंडू हातात आलाच नाही. 2 संधी एकाच ओव्हरमध्ये मिळालेत ते म्हणजेच भावेशला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर. अस डीजे अगदी डिसिप्लिन गोलंदाजी झाली. 13.50 म्हणजे जवळजवळ 14 मिनिटं यूज केली 3 ओव्हर फेकण्यासाठी कुरगाव टीमने. त्याकरता कुरगाव टीमचं देखील धन्यवाद, कारण की पेनल्टी समोर आहे, त्यांना माहिती आहे. गोलंदाज जितेश गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉलला पुल केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल आणि थ्रो करेल. एक पूर्ण केली. ओ गडबड. स्ट्रायकर फलंदाजाला मात्र इकडे स्क्रीज सोडायची नव्हती आणि तीच चुकी केली. जर भावेशला तुम्हाला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि इकडे मात्र मिळालं विकेट. चांगली किपिंग यावेळेस प्रतीककडून. डीजे थँक्यू डीजे मास्टर. काही धावा सेव्ह केल्या आपल्या टीमच्या मी म्हणेन, कारण की ज्या बॅट्समनच्या बॅटमधून षटकार आला होता तो बाद झालाय आणि गोलंदाज जितेश आता थोडा रिलॅक्स झाला असेल. स्कोरबोर्ड 26 स्कोर कार्डवर 6 गडी बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय ओमकार. 5 बॉल अजून आहेत आणि तयार जितेश. राईट मोर द विकेट. चिन्मय संजय पिंपळे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं स्वागत आहे. चेंडू लेग बायच्या रूपात एक धाव. 27 स्कोर कार्डवर. काय सुंदर गोलंदाजी होत असताना ऑफस्टम्प टू ऑफस्टम्प गोलंदाजी. काय फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही थांबणार मला तर वाटते. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. गोलंदाजी खूप चांगली होती अचूक टप्प्यावर. क्षेत्ररक्षण देखील तसं सजवलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 29. 3 बॉल बाकी आहेत. षटक क्रमांक शेवटचं 4थं आपल्याला पाहायला मिळतंय. जितेश हा गोलंदाज पाहायला मिळते. कुरगाव टीम आणि त्यांच्या विपक्ष परनाळी टीम. 30-30ची मॅच. फुलटस बॉल. थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने. फेकून दिला चेंडूला आउट ऑफ द पार्क. षटकार. यस डीजे. खऱ्या अर्थाने मात्र या इनिंगला कुठे ना कुठे आकार देत असताना, या धावेला आकार देत असताना फलंदाज मिस्टर आदित पुन्हा एकदा जिरेकडून चुकी होत असताना हाताच्या मधून निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पार जातोय. चौकार येतोय. सुपर बॅटिंग. इथूनच बॅटिंग साठी उतरायचं आहे. जाऊया टॉस साठी, जिथे मात्र कौशल टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. 2 टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी.
हॅलो चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं. DPCC दापोली विरुद्ध कुंभोली गावदेवी आणि हितेजी संख्ये आपल्याला मान्यवर इथे मात्र लाभलेत नाणेफेकीसाठी. यस, ग्रामपंचायत खेरापाडा उपसरपंच साहेब हितेशजी संख्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेले 7 दिवस त्यांच्याशी भेटीगाठी झाली, आजही त्यांच्याशी भेटीगाठी होत असताना स्वागत आहे हितेश भाऊ आपलं. चला दापोली DPCC नाणेफेकीसाठी यायचंय. चला दापोली DPCC प्लीज लवकर यायचं. मान्यवर कॉमेंट आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपलं वेट करतायत. DPCC दापोली अंतिम कॉल प्लीज लवकरात लवकर यायचंय. चला दापोली DPCC थोडं कुरगावच्या प्रेक्षकाला विनंती आहे की तिथून थोडं बाजूला करा की कॅमेरा टॉस बॉक्स कडे आला पाहिजे. चला दापोली DPCC वारंवार तुम्हाला मात्र कॉल केला जातोय. चला दापोली DPCC तुम्ही उपस्थित असाल तर टॉस का बॉक्स मध्ये यायचं. कुंभोली गावदेवी संघातील कर्णधार आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत. त्याचसोबत आपले प्रमुख पाहुणे सुद्धा इथे उपस्थित आहेत. चला सूरज प्लीज लवकर यायचंय. दयेश आणि सूरज आपल्याला देताना दिसत आहेत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. यहाँ तड़ाका है, यहाँ धड़ाका है, यहाँ कमाल है, यहाँ धमाल है. पहली गेंद पर भेज दिया गेंदबाज, बल्लेबाज ने गेंद को आउट ऑफ द पार्क. प्रतीक ऑन फायर, षटकार. DPCC दापोली संघ कर्णधार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. चला नाणेफेकीचा कॉल होतोय. कुंभोली कॉल करतील. हेड हेड नाणेफेकीचा कॉल कुंभोली संघाने जिंकलाय. कुंभोली संघ तुमचा डिसिजन काय असेल नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर? आमचा डिसिजन क्षेत्ररक्षणच असेल, कारण की आम्ही चेस करू शकतो. आमच्याकडे बलाढ्य संघ प्लेयर आहेत. समीर आहे, चिन्मय आहे, मानस आहे आणि मी पण सुद्धा आहे. निश्चितच मानस तुमच्या संघामध्ये खेळतो आणि तुमच्या संघामध्ये खेळून आज सुसज्ज असं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याचं नेहमी असते की आहे ना, मला एक चांगली मॅच उतरवायचीच आहे आणि तो नेहमी दरवर्षीप्रमाणे उतरवतोच. आणि नाईट मॅचच उतरवायची आहे त्याला, ते खेळायला आवडत नाही. नाईटच खेळणार तो. आणि निश्चितच शेवटचा प्रश्न, किती धावांपर्यंत रोखण्याचा मनामध्ये मानस असेल? आम्ही त्यांना 40-45 मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू, कारण की हा अशी टेनिक्स बॉल आहे आणि जातो इकडे बॉल, त्याप्रमाणे 40-45 पर्यंत अटकवू त्यांना. सूरज, 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा मानस मनामध्ये आहे कुंभोली गावदेवी संघाच्या. किती जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस तुमच्या मनामध्ये असेल? 60 ते 70.
धन्यवाद. आता आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्तळ मिस्टर प्रीतम घरत. उपसरपंच ग्रामपंचायत खैरेपाडा हितेजी संख्यांचं स्वागत करतील. महेशजी संख्ये पिंपळे. आता आपण बोलूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्तळ मिस्टर प्रीतमजी घरत. चाळीसचं आव्हान आणि त्यामध्ये 41चं आव्हान आहे आणि 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. खेळाडू मैदानाच्या बाहेर तो म्हणजेच प्रेक्षक दीपेश गोलंदाजी मार्कवर येत असताना यावेळेस पहिलं षटक हाताळण्यास दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार. 18 बॉल 29ची गरज. व्हेरी फर्स्ट बॉल. चांगला चेंडू प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळला जातोय. एक धाव पूर्ण केली. परनाळी आणि परनाळी वर्सेस कुरगाव. अगदी दोन्ही आजूबाजूची गावं शेजारी लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 13 धावा धावफलकावर लागले जात आहेत. आणि जेव्हा शेजारचे गाव आमने सामने येतात तर तेव्हा खऱ्या अर्थाने एक अलग चुरस असते. असं म्हटलं जातं की एक वेळेस दिल्लीचं राजकारण चालेल परंतु गल्लीचं राजकारण नको. आणि आपण बघू शकतात की आजूबाजूचे गावं जेव्हा आमने सामने येतात ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने चुरस पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर लागले जात आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला मात्र ओव्हरपिच चेंडूला खेचून दिला जातोय परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एक धाव पूर्ण केली आणि इकडे काय गडबड होत आहे. रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकावं लागेल. थोडी पुअर रनिंग विथ द विकेट पाहायला मिळाली राहुलकडून आणि पहिला झटका लागतोय कुरगाव टीमला. 13 धावेवर 14 धावेवर SDJ. न्यू बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. चेंडू असतील 16 आणि 16 चेंडूमध्ये धावा बनवायचे 27. 27 10x बॉल आहे. इथे मात्र मिडल टू मिडल आला तर सहजरित्या आरपार जातो मैदानाच्या पार जातो. आणि या बॉलची सवय देखील आहे टीम कुरगावला. इकडे खेळलाय फटका परंतु फसलाय फटका. कुंदनच्या हातामध्ये जाऊन विसावते चेंडू. मोठा झटका लागतोय प्रतीकच्या रूपामध्ये. SDJ. थँक्यू. अगदी प्रतीक हा महत्त्वपूर्ण खेळाडू होता आणि पहिल्या बॉलवर षटकाराला त्याला स्टार्ट देखील मिळाली होती परंतु स्टार्टला मोठ्या धावेमध्ये कन्वर्ट करू शकला नाही. 14 धावेमध्ये एक चौकार एक षटकार आहे आणि क्रिकेटचं बेसिक कुठे ना कुठे इकडे यूज करावं लागेल बॅटिंग टीमला देखील. अजूनही 15 बॉल 27 10x बॉल आहे. इकडे मात्र षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत
आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे जितेश. अक्षय आणि जितेशची जोडी कमालीचे दोन्ही फलंदाज आहेत. ऑफ साईडला मात्र फटका सजवला, परंतु लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक तैनात होता, प्रोटेक्शन होतं तिथे. यावेळेस ऑन साईडला सडक बेकडक फलंदाज खडा बेधडक 6 रन यस्टीचे. थँक्यू. अगदी जितेशला बघितलं ना तर जितेशचा काळा गॉगल नेहमी पाहायला मिळाला डे मॅच मध्ये. आज तो गॉगल नाही आहे. आज त्याला चेंडू परफेक्ट दिसला आणि पहिल्याच बॉलला त्याने फेकून दिलाय. चेंडूला सीमा पार येतोय फ्रेंच चषक षटकार. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय आणि त्या गोलंदाजावर हल्ला केला ज्याने 2 विकेट घेतलेत. 20 धावा धावपलकावर. चेंडूला जाऊ दिला, पंचचे हात खुलताना व्हाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 21. 20 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडू असतील 14 बॉल 20. जितेशकडे बघितलं तर तुम्ही त्याला बॅटिंग करताना बघतील तर अगदी शांत शैलीचा खेळाडू आहे आणि आक्रमकता करेल की नाही करेल काही सांगता येत नाही. यस, इकडे मात्र चांगला चेंडू. ग्रामपंचायत खैरापाडा सरपंच साहेब विवेकजी वडे आणि त्याचबरोबर उपसरपंच साहेब हितेशजी संके यांनी आम्हाला ग्राउंड अवेलेबल करून दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. अगदी या परिसरात हे मैदान टिकवून ठेवणं यामागे खूप मोठा हातभार आहे विवेकजी वडे आणि हितेशजी संकेचं. अगदी जसं जे काही करता येईल या मैदानासाठी ते सर्व केलं जाते त्यांच्या माध्यमातून. येणाऱ्या काळामध्ये अजून हा मैदान सुंदर दिसणार आहे. काय फटका खेळलाय, कव्हरच्या वरून मात्र फाटलाग सुरू आहे. अनुप फील्ड करेल, परंतु इकडे मात्र आदित्य फील्ड करतोय. 2 तिसऱ्यासाठी येत असताना हो गडबड झाली होती, परंतु 3 पूर्ण होत आहे. दीपेशच्या हातामध्ये चेंडू आला नाही. स्कोरबोर्ड मात्र 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 बॉलमध्ये बनवायचे 17. यस डीजे. थँक्यू. यस सर, टेक्नॉलॉजी थोडा प्रॉब्लेम आलाय. एक टावर बंद झालाय, थोड्याच वेळाने मात्र सुरू होईल, त्याचं काम सुरू आहे. जर तुम्ही दोघे खेळण्यासाठी तयार असतील तर मॅच ऑन करा. यस, धन्यवाद टीम परनाळी. अगदी त्याने इकडे थंब दाखवला आणि सांगितलं की खेळ थांबला नाही पाहिजे, इथे मॅच ऑन होणार. आणि गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अनुप पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे. यावेळेस आमचे टेक्निशियनने मात्र फोकस ऑन केलेला आहे. अगदी मॅच ऑन आहे. पंजाब आणि त्यांच्या विरुद्ध चेन्नई आणि विकेट पडझड होती सुरुवातीला पंजाबची, तरी देखील 215 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. फुलटस बॉल शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा दीपेश पाहायला मिळतोय. चेंडू पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 25 धावा धावपलकावर. अक्षय बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवर आलाय. अक्षय स्ट्राईकवर. ओहो, ओव्हर पिच चेंडू होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, कीपर कडून मिस फिल्डिंग होत असताना. सलग 2 बॉलवर मी म्हणेल की 1 विकेट आला असताना यावेळेस डॉट बॉल आला असता आणि आपण बघू शकतात की बायच्या रूपात ही धाव भेटले. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26 धावा धावपलकावर. 15 पाहिजेत, 10 बॉल 15ची गरज. 10 चेंडू 15 धावा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होते परंतु नकार दिला. चांगली फेकी कुंदनची. आजही खांदे त्याचे खूप मजबूत आहेत. अगदी मजबूत थ्रो केला जातोय.
स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 27-27. आताच्या षटकामध्ये थांबवलंय, बांधून ठेवलंय. परंतु थोडं बघायला गेलं तर गोलंदाजासाठी मोठं चॅलेंज आहे. अक्षय एक चांगला हिटर आहे. यावेळेस काय फटका खेळला अक्षयने कव्हरच्या रिजनला, परंतु इकडे काय कॅच टिपलाय क्षेत्ररक्षकाने. मी म्हणेल खूप चांगला फटका, त्यावर खूप चांगली कॅचिंग. विकेट गॉन. एसडीजे थँक्यू. आणि ज्या फ्रंट लाईन मध्ये स्कोरबोर्ड 27 आणि 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये बनवायचे 14. या फोकस मध्ये आपण खेळतोय. त्यांचे सर्व म्हणजे तुषार मोरे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कालच्या रात्रीमध्ये त्यांच्या टीमने कमाल केली. याच मैदानावर काल रात्री फायनल झाली बिरसा मुंडा चषक, क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक, आणि त्यामध्ये आपल्याला पवनसुत नवली अंतिम विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला, चॅम्पियन्स पाहायला मिळाला. तुषार मोरे त्या संघाचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि ते इथे मात्र याच क्षणी उपस्थित आहेत. लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळला जातोय. विराज एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी येत असताना यावेळेस 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा स्कोर कार्डवर. आताचं षटक अनुपचं आवडलं असेल, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. 6 धावा फक्त खर्च केल्या त्याने. आता मात्र चेंडू असतील 6, धावा बनवायचे 11. 6 गेंदे और रन बनाने 11. एसडीजे सहा बॉल करायची गरज. तुषार मोरे आपण या इथे. पहिलाच बॉल विराजला, खोलवरचा चेंडू टाकला जातोय. जितेश क्रिकेटच्या मध्ये सिंगल धावेला महत्व आहे, सिंगल चेंडूला देखील महत्व आहे. गोलंदाजी मार्कवर भैया 31. 5-10. पहिली मॅच थोडी अटीतटीची पाहायला मिळते. आणि यावेळेस जितेशने का सांगितलं स्ट्राइक मी ठेवतोय. हा उत्तुंग बेधडक सडक पे कडक 6 रन. एसडीजे थँक्यू. 4 गेंदे 4 रन. कालच्या रात्रीचा खेळ जर सांगितला तर 4 बॉल 4, 3 ते 4 वेळा मॅच पाहायला मिळाली, खास करून टीम मान. आणि त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली खेरापाडा एक्सप्रेस संदीप धोडी, त्याने देखील दिला नाही. आणि इकडे फटका सजवलाय, परंतु याच्या वेळेस शॉर्ट फाईनला चेंडू अडवला जातोय. गोलंदाजाच्या स्पीडचा यूज केला जातोय, परंतु एक धाव आली. 3 मध्ये 3 कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे 3 धावा पूर्ण करायच्याच आहेत. स्कोरबोर्ड 38. 3 बॉल 3 ची गरज. विराज स्ट्राईकला, गोलंदाज भाया. कुरगाव जिंकणार की परनाळी जिंकणार प्रश्नचिन्ह. आणि इकडे मात्र फटका सजवलाय. एक मात्र इकडे मिळते आणि दुसऱ्यासाठी येत असताना चिवाचिका आकांता घेत विराज 2 धावा पूर्ण करतोय. 2 चेंडू 1 धाव. काय बनली जाईल कालची फायनल मॅच. आता मात्र डोळ्यासमोर येते पवनसुत नवली आणि त्यांचे विपक्ष साई 11 मान. 2 मध्ये 1 आणि स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळाला विराज. तुषार घरात आज स्ट्राईकला होता.
चॅम्पियन्स झाली टीम पोनसुत नवली 2-1. गडबड झालंय, शॉर्ट बॉलला बीट केलंय. क्रिकेटचा खेळ काही बोलू शकत नाही. जमीर जिंदा रख, यकीन जिंदा रख. जीत ले दुनिया को मगर दिल में फकीर जिंदा रख. हौसलों भरी इस दुनिया में करचिस में वो कोशिश का तीर जिंदा रख. आणि इकडे 1-1 पहिली मॅच, पैसा वसूल मॅच. आता धडधड वाढली असेल, टेन्शन वाढलं असेल. जीतने की उम्मीद, हारने का डर. उस बीच में जो टेंशन वाला वक्त होता है, कमाल का होता है. आणि लास्ट बॉलवर सिंगल अटेम्प्ट केलाय. आणि इकडे मात्र कुरगाव टीम जाते पुढच्या फेरीमध्ये. मॅच जिंकलाय टीम कुरगावने, अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी गर्दी करू नका, पुढची मॅच ऑन होऊ द्या. डीजे बघा इकडे खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच प्रतीकने खूप चांगला खेळ केला, परंतु ज्या फलंदाजाने वेळेवर षटकार खेचलाय ना, त्या फलंदाजाला देतो आम्ही मॅन ऑफ द मॅच. जितेश या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. 20 धावा त्याने केल्या 8 चेंडूमध्ये. काय सुपर फलंदाजी केली. इथे जी संख्येत 2 मिनिटं थांबा. नक्कीच ग्रामपंचायत खैरापाडा उपसरपंच साहेब दुसरी कामं देखील आहेत, दुसरीकडे देखील लक्ष द्यावं. 7 दिवस झाले इकडेच होते. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक पार पडेपर्यंत, पूर्ण होईपर्यंत थांबले आणि आज